चला आज सकाळच्या नाश्त्यासाठी मी बनवणार आहे रवा आप्पे। एकदम झटपट बनतात। त्यासाठी एक मोठी वाटी रवा, त्यामध्ये दही, पाणी टाकून बेटर बनवून घेऊ आणि थोडा वेळ झाकून घेऊ। नंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक कापून घेऊ। बेटर पण आपलं मस्त असं भिजलं गेलं। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, खायचा सोडा टाकून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आप्पे बनवायला इथे मी ह्युमन हायड्रोचा कास्ट आयरनचा आप्याचं भांडं अमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे। एकदम मजबूत क्वालिटीचं आहे। माझ्याकडे जे भांडं होतं ना त्यामध्ये आप्पे चिटकत होते आणि करपत देखील होते। हे जाड असल्यामुळे यामध्ये आप्पे अजिबात चिटकणार नाहीत किंवा करपणार नाहीत। तुम्हाला देखील हे ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला लिंक मिळेल। आप्पे सोबत खायला कढी बनवली आहे, या तुम्ही पण आप्पे खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद। बाबांना ना ब्रेड पकोडा खूप आवडतो, त्यामुळे आईला म्हणायचे ब्रेड पकोडा बनव ना। आईच्या मागे शेतातील खूप कामे होती, त्यामुळे कामाच्या गडबडीत करायचं राहून गेलं। चला आज बाबांसाठी ब्रेड पकोडा बनवूया। आमच्या इकडे वातावरण पण पावसाचं होतं, त्यामुळे बाबांना शेतामधून येण्याच्या आधी मी बाबांसाठी बनवून ठेवायचं ठरवलं। कमेंटमध्ये मला खूप जण विचारत होते की ताई तू कुठलची आहे, तर सांगायचं म्हणजे मी आहे हिंगोलीची। आणि तुम्ही माझ्या व्हिडिओ कुठून बघता ते कमेंटमध्ये नक्की कळवा। ब्रेडला कोथिंबीर चटणी, टोमॅटो सॉस लावून बेसनामध्ये बुडवलं आणि तेलामध्ये दोन्ही बाजूनी मस्तपैकी तळून घेतलं। बघा मस्तपैकी ब्रेड पकोडा बनून तयार आहे। तेवढ्यात बाबा आले। मी बाबांना खायला गरमागरम ब्रेड पकोडा दिला। बाबा आईना म्हणाले बघ काहीतरी शिक माझ्या मुलीकडून। तुम्हाला पण ब्रेड पकोडा आवडतो का? कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। धन्यवाद।